प्रिय बहिणींनो, नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे आणि आज आपण त्यावरच सविस्तरपणे बोलणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मग पुढची सगळी माहिती थेट तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे पुढची काही मिनिटं नीट लक्ष देऊन ऐका. हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ पुढेही व्यवस्थित मिळत राहील. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. तर सगळ्यात मोठी बातमी ही आहे की आता सर्व लाभार्थ्यांसाठी एक नवीन वार्षिक पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आणि हो, ही प्रक्रिया सगळ्यांसाठी अनिवार्य आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ही प्रक्रिया फक्त एकदाच करायची नाहीये, तर आता दरवर्षी करावी लागणार आहे. असं केल्यामुळे योजनेचे पैसे तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळत राहतील. आता तुमच्या मनात आलं असेल की हे ई-केवायसी म्हणजे नेमकं काय? तर घाबरू नका. हे खूप सोपं आहे. तुमच्या आधार कार्डचा वापर करून तुमची ओळख ऑनलाईन तपासण्याची ही एक पद्धत आहे. यालाच प्रमाणीकरण असंही म्हणतात. ठीक आहे, तर आता प्रश्न हा आहे की सरकारने हा नवीन नियम आणलाच का? यामागची कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचं महत्त्व कळेल. बघा, यामागचा मुख्य उद्देश अगदी सरळ आहे. सरकारी मदत योग्य व्यक्तीपर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचावी. यामुळे काय होतं की फसवणूक टळते आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येते. हे पडताळणी आणि प्रमाणीकरण हेच निश्चित करतं की योजनेचे पैसे दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जाणार नाहीत. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींकडे वळूया. तुम्हाला हे ई-केवायसी कधी आणि कुठे करायचं आहे? जरा या स्लाइडकडे लक्ष द्या. तुम्हाला दरवर्षी जून महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाहीये. हे काम तुम्ही घर बसल्या अधिकृत सरकारी वेबसाईट lsdbi.maharashtra.gov.in वर ऑनलाईनच करू शकता. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, फक्त या वर्षासाठी एक वेगळा नियम आहे. जेव्हापासून ही घोषणा झाली आहे तेव्हापासून 2 महिन्यांच्या आत तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळं वेळेचं भान नक्की ठेवा. चला, आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया की ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करायची. हे खूपच सोपं आहे, फक्त लक्ष देऊन बघा. सगळ्यात आधी वेबसाईटवर जा आणि तिथे दिसणाऱ्या ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका आणि स्क्रीनवर दिसणारे ते वाकडे तिकडे अक्षरं, ज्याला कॅप्चा कोड म्हणतात, ते टाका. मग सेंड OTPवर क्लिक करा. तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकून सबमिट करा. यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकावा लागेल आणि त्यांच्या मोबाईलवर आलेला OTP सुद्धा तिथे टाकून सबमिट करावा लागेल. मग तुमची जात श्रेणी निवडा, घोषणेसाठी होयवर क्लिक करा आणि फायनल सबमिट बटन दाबा. बस, झाली तुमची प्रक्रिया पूर्ण. चला, आता संपूर्ण प्रक्रिया थोडक्यात पाहूया. आणि ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे काय काय तयार असायला हवं ते बघूया. ही समजा तुमची एक चेकलिस्टच आहे. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमचं आणि तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड जवळ असल्याची खात्री करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांचेही आधारशी जोडलेले मोबाईल फोन तुमच्या जवळच ठेवा, कारण OTP त्याच नंबरवर येणार आहे. ही तयारी आधीच केलीत की तुमचं काम अगदी सोपं आणि पटापट होईल. आणि प्रक्रिया पूर्ण झाली आहे हे तुम्हाला कसं कळणार? जेव्हा तुम्ही सगळी माहिती व्यवस्थित सबमिट कराल तेव्हा स्क्रीनवर एक यशस्वी म्हणजे सक्सेस असा संदेश दिसेल. याचा अर्थ तुमचा ई-केवायसी पूर्ण झाला आहे. लक्षात ठेवा, या संपूर्ण प्रक्रियेचं एकच ध्येय आहे: तुम्हाला योजनेचा लाभ सतत आणि कोणत्याही त्रासाशिवाय मिळत राहावा हे सुनिश्चित करणे. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही या प्रक्रियेसाठी तयार आहात का? तुमची कागदपत्र आजच तयार ठेवा आणि वेळेच्या आत आपलं ई-केवायसी नक्की पूर्ण करा. उम्मीद है दोस्तों आपको यह वीडियो पसंद आया होगा और सब कुछ अच्छे से समझ आया होगा. अगर वीडियो अच्छा लगा तो कमेंट करके जरूर बताएं. चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और ऐसे ही महत्वपूर्ण जानकारी सभी तक पहुंचाने के लिए इसे शेयर जरूर करें. फिर मिलते हैं अगली वीडियो में नई जानकारी के साथ. तब तक के लिए धन्यवाद. जय हिंद.